पहा, हे हळद आहे. ही ओरिजिनल हळद आहे. आमच्या इकडे चांगली हळद पिकते आणि ती हळद आपल्याला दररोज खायची असते. तर ती कशी खायची? पहा, आपण भाजीत टाकतो, हे सकाळ संध्याकाळ भाजीत खातो, पण ती तेवढी खाण्यात जात नाही. कारण 1 चम्मच हळद आपण 4-5 लोकांच्या भाजीसाठी टाकतो. पण तेव्हा काय कणकणच अशी थोडी-थोडी खाण्यातच जाते. एवढीशी नाही पाहिजे. आपल्याला 1 चम्मच हळद एका व्यक्तीनं खाल्ली पाहिजे. दररोज 1 चम्मच तरी पोटात आपल्या हळद गेली पाहिजे. तर ते कशी? मग पहा, आपल्याला काय करायचं आहे, तर भाजीत किंवा पोह्यात, नाश्त्यात कमी जाते. मग आपल्याला काय करायचं, हे 1 कप दूध घ्यायचं आहे. 1 कप दूध घेतलं, की याच्यात दररोज संध्याकाळी 1 कप दूध आणि हे अशी अशी अर्धा चम्मच दिसली का? अर्धा चम्मच कशी आहे? मोठा चम्मच आहे पोहे खायचा आणि अर्धा चम्मच हळद हे अशी दुधात टाकायची आणि चांगली फिरून घ्यायची. यानं काय होईल, तुमच्या शरीरातील सगळे टॉक्सिन वगैरे निघून जातील. आणि ही हळद अँटीसेप्टिक आहे. म्हणजे यानं साईड इफेक्ट कुठला नाहीच, पण आपल्या अंगातले जे काही दोष आहेत, जे सगळे दोष यानं हळदीनं निघून जातील. म्हणजे आपल्याला काहीही विकार राहणार नाही. किडनी सफा होईल यानं. कॅन्सर सहित बसते आणि कॅन्सरसाठी तर फारच उपयोगी आहे ही हळद. कॅन्सरसाठी फार उपयोगी आहे. आणि कसलाही कुठलाही असो, रक्तातला कॅन्सर असो की फोडफुंशा असो, आपलं कुठे काही गाठा वगैरे झाल्या असो, ह्या हळदीनं सगळे निघून जातील. हे हळद तर आपली आहेच आहे, हे साधी हळद आहे. पण जे व्यक्ती आंबी हळद असते ना, ओली आंबी हळद वाटायची, त्याचा रस काढायचा आणि तो पिऊन घ्यायचा. आणि तो रस पिला की पूर्ण कॅन्सरला आराम येते. असा हा एवढा काराबीन औषध आहे हे. दूध आणि हळद दररोज संध्याकाळी घ्यायचं आहे. दररोज संध्याकाळी. मी याच्यात साखर नाही टाकली आहे, म्हणून मी काय केलं, साखर नाही टाकली म्हणून गूळ ठेवला मी खाण्यासाठी इथं. आणि ते पिल्यावर मी गूळ खाणार आहे. आणि हे ओरिजिनल हळद आहे, ओरिजिनल हळद. पहा, शेतातून काढली आणि बारीक केली आणि असंच तुम्ही दररोज संध्याकाळी घेतलं ना, 2 महिने खा. एवढे सगळे विकार निघून जातील ना तुमचे, सगळे विकार निघून जातील. शरीरातले काहीही आजार राहणार नाही. कुठली गोळी घ्यायचं काम नाही, दवाखान्यात जायचं काम नाही, कधी डॉक्टर पाहिजे. आणि डॉक्टरपाशी तर तपासायला जाऊच नका. लोक म्हणतात की तपासणी करून घ्या, उगाच ते डोक्यात खुडं भरू नका. कारण आयुर्वेदिक खान ना, तर सगळे विकार नाहीसे होईल. म्हणून हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा.